नमस्कार. केतकी प्रकाशन प्रस्तुत जनमत या यूट्यूब चॅनलवर आगरी भाषा पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्या भेटीला आले आहेत आपल्या आगरी मातीतले नामवंत लेखक गज आनंद म्हात्रे सर. आपल्या भाषेची शान आणि संस्कृतीची ओळख करून देणारा हा खास भाग नक्की ऐका. सुरुवात करूया आजच्या खास संवादाला. आज आपण एका अशा बोलीभाषेबद्दल बोलणार आहोत जिला समुद्राच्या लाटांचा गाजा आणि मिठागरांच्या कष्टाचा सुगंध लाभला आहे. ती म्हणजे आपली लाडकी आगरी बोली. आगरी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती एका लढवय्या आणि कष्टाळू समाजाची ओळख आहे. या भाषेतील गोडवा आणि रांगडेपणा आज साहित्याच्या माध्यमातून घराघरात पोचत आहे आणि या भाषेचा वारसा आपल्या लेखणीतून समर्थपणे पुढे नेणारे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत. लेखक श्री गजानन म्हात्रे सर. नमस्कार सर. थोडक्यात त्यांचा परिचय देतो. नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबईचे ते अध्यक्ष आहेत. भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठान नवी मुंबई अध्यक्ष आहेत. सदाफुली पर्यावरण प्रेमी मित्र मंडळांचे अध्यक्ष आहेत. रंगधनू प्रकाशन रंगधनू नाट्य संस्था नवी मुंबईचे ते अध्यक्ष आहेत. BT रणदिवे स्मारक ग्रंथालय कमिटीचे सदस्य. ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ नवी मुंबई सेक्टर 12 ग्रंथालय कमिटी सदस्य. पुष्पपर्णी रोपवाटिका सीवूड नवी मुंबई अध्यक्ष. बकुळ बाग कट्टा नवी मुंबई संचालक. त्यांची काही प्रकाशित झालेली पुस्तकं आहेत. कार्ला वासिनी एकवीरा आई दुसरी आवृत्ती. एकवीरा आईच्या 5 लोककथा तिसरी आवृत्ती. खाडीवरची माडी एक प्रेमकथा कादंबरी दुसरी आवृत्ती. श्री संत गजानन गीता काव्यसंग्रह. अंगरू डुंगरू आगरी कविता संग्रह दुसरी आवृत्ती. आठवणींच्या रंगीत चिमण्या कादंबरी. आगरी भाषा सौंदर्य आगरी भाषा संशोधन. टिमकीचा बाजा आगरी काव्यसंग्रह. प्रकाशित नाटके जोरी तुझी माझी आगरी नाटक. फुलाभोवती काटे मराठी नाटक. गोमू सांगतीनं माझ्या तू येशील का आगरी नाटक. व्याख्यानामध्ये नवी मुंबईची संत परंपरा, नवी मुंबईचा इतिहास, बेलापूर किल्ला, नवी मुंबईच्या ग्रामदेवता, आगरी भाषा सौंदर्य, ज्ञानेश्वरीवर आधारित त्यांनी ते प्रस्तुत केलेलं आहे त्यांचं व्याख्यान. काव्य मैफिल, अंगरू डुंगरू आगरी कविता, बकुळ बाग मासिक कवी संमेलनामध्ये केलेलं आहे. लेख हा त्यांनी सकाळ, लोकसत्ता, अंतरंग पुरवणी, नवी मुंबईतील दैनिके आणि दिवाळी अंकातून साप्ताहिकातून जवळजवळ 600च्या वरती त्यांचे प्रकाशित लेख आहेत. लेखमाला आहेत फेसबुकवर. येथे पूर्वी असे होते, समाजमन, मत्स्यपुराण, प्रेक्षणीय, नवी मुंबई, समुद्रधून. त्यांना पुरस्कार लाभलेले आहेत. नवी मुंबई महानगरपालिका भूषण पुरस्कार 2006, खारी कळवा शेतकरी संघटना कोपरखैरणे गुणवंत पुरस्कार 2007, करावे गाव जीवनगौरव पुरस्कार 2013, मानव अधिकार संघटना नवी मुंबई गुणवंत पुरस्कार 2021, अखिल आगरी महोत्सव डोंबिवली आगरी साहित्यभूषण पुरस्कार 2023, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन उरण आगरी साहित्यभूषण पुरस्कार 2023, अस्मिता आगरी साहित्य संमेलन आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार 2024, यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई कृतज्ञता पुरस्कार 2024, बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी पुरस्कार लातूर 2024, दिबा पाटील चळवळ नवी मुंबई साहित्यभूषण पुरस्कार 2024, अखिल भारतीय महोत्सव डोंबिवली आगरी भाषा सौंदर्य पुरस्कार 2024, सीवूड रत्न पुरस्कार सीवूड नेरूळ मनसे मित्रमंडळ नवी मुंबई 25. सामाजिक चळवळीतही त्यांचा सहभाग असतो. एक गाव एक संगणक शैक्षणिक जनजागृती, आगरी कोळी सांस्कृतिक महोत्सव समिती, लोकनेता दिबा पाटील चळवळ स्पर्धा नवी मुंबई. असे त्यांचे साहित्यिक सामाजिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं सतत येणं जाणं असतं आणि त्यांचा हा मोठा प्रवास आहे. आपण त्यांच्याबरोबर आज आगरी भाषेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. तुमच्या बालपणीच्या आठवणींमध्ये आगरी बोली कशी आणि कुठे वसलेली होती? माझ्या लहानपणी आमच्या गावामध्ये शिमग्याचा सण साजरा होत असे. तेव्हा तरुण तरुणी घरोघरी दारेदारी जाऊन तो त्यांचा नाच करत असत. ती नाचातली गाणी आगरी बोलीतली असायची. ओहो. आणि उकाणे घ्यायचे किंवा कोडं घालायची, ते पण उकाणे कोडे आगरी भाषेत असायचे. आणि रोजचा जो संवाद होता बाजारातला, अगदी शाळेतला संवाद सुद्धा आगरी भाषेत होता. आम्हाला जे शिक्षक असायचे
10पैकी 6 शिक्षक आगरी समाजाचे असायचे आणि 3-4 शिक्षक हे इतर महाराष्ट्रातल्या भागातले असायचे. त्याच्यामुळे आम्ही शाळेत सुद्धा आगरीच बोलायचो आणि आगरीमध्येच उत्तरं पण द्यायचो. तेव्हा ते चालून जायचं, कारण संपूर्ण गाव आगरी समाजाचं होतं. आणि बोलता बोलता आगरी म्हणी, आगरी वाक्प्रचार, अगदी भांडणं पण आगरीमध्ये असायची. त्या काली आमच्या लहानपणी काही माणसाच्या अंगात देव यायचे. ते देवसुद्धा आगरी भाषेतच त्यांचं उत्तर द्यायचे आणि लोकसुद्धा आगरी भाषेतच गाराणे विचारायचे. असा आगरीचा सर्वत्र वावर होता. आमच्या गावाभोवती जवळजवळ 5 मिठागृह होती. त्याच्यामुळे ते मिठागृहात मीठ उत्पादन चालायचं. 3-4 गावचे लोक तिथं रोजगारासाठी यायचे. त्यांची ती भाषा आग्रातली भाषा, त्याच्यातून आगरी उत्पन्न झालेले आहे. आग्रांच्या जोडीला भात शेतीचा व्यवसाय होता वरच्या भागामध्ये. तिथं भात शेतीमध्ये पटणी, राता, जया, कोलम, रत्ना अशा प्रकारचा भात पिकायचा. आणि ती भात शेतीची कामं ही वर्षभर चालतात. आणि त्या भात शेतीच्या कामामध्ये मी लहान असताना चहा वगैरे घेऊन जायचो, पाणी घेऊन जायचो. आणि मग तिथं जी कामं चाललेली असतात ती त्या बोलचाल सर्व आगरी भाषेमध्ये असायचं. तर सतत जिथं जाईल तिथं आगरी भाषेचाच वावर असायचा. आणि आमच्या लहानपणी जवळजवळ 1980 पर्यंत गावात नळ नव्हता. 1980 पर्यंत संपूर्ण गाव कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी तलावावर यायचे आणि पाणी बनवण्यासाठी विहिरीवर यायचे. संपूर्ण गाव तिथं त्यांचं भाषण आगरीमध्येच असायचं. एकमेकाला भेटायचे, एकमेकाला आमंत्रण द्यायचे, एकमेकाला निरोप पाठवायचे. भांडणं पण तिथं व्हायची, कधी संवाद व्हायचा. असं सर्व गावगाडा हा आगरी भाषेच्या चाकांवर चालायचा. त्याचा खोल परिणाम माझ्यावर झालेला आहे आणि म्हणून मला पूर्वीपासून आगरी भाषेचं आकर्षण आहे. आणि ही बोलीभाषा मराठीच्या बरोबर यावी, तिला मान मिळावा असं आता सरकारने जाहीर केल्यापासून आम्ही आगरी भाषेचे विविध कार्यक्रम सुरू केलेले आहेत. चांगली गोष्ट आहे सर, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला पहिल्यांदा जाणीव कधी झाली की आपली आगरी भाषा ही फक्त एक बोली नसून ती आपल्या अस्मितेचा कणा आहे? मी जेव्हा पहिल्यांदा मालवणी नाटक बघितलं मच्छिंद्र कांबळे यांचं, तेव्हा माझ्या लक्षात आलं का जर मालवणीसारखी भाषा रंगमंचावर धुमशान घालू शकते किंवा येऊ शकते, मानाचा तुरा मोलू शकते, तर त्याच बाजूच्या किनारपट्टीवर असलेली आगरी बोली ही किनारपट्टीची का नाही येऊ शकत? तर मालवणीचं भाग्य असं का त्यांच्याकडे दशावतारी नाट्य परंपरा होती, आमच्याकडे संगीत नाटकांची परंपरा होती. आणि संगीत नाटकामध्ये प्रमाण मराठी आणि संस्कृत प्रचुर भाषा असायची. आणि त्यांच्या दशावतारामध्ये सुरुवातीपासून मालवणी भाषा होती. त्या मालवणीला त्यांना व्यासपीठ मिळालं आणि मच्छिंद्र कांबळे सारखा दिग्गज कलाकार त्या समाजात निर्माण झाला. त्याच्यामुळे ती भाषा उंचावर गेली. आमच्या समाजात अजूनही तेवढा ताकदीचा कलाकार निर्माण झालेला नाहीये आणि तो येत्या काळात होईल असं समजूया. त्या आशेवर आपण आपलं काम सुरू ठेवलेलं आहे. छान छान छान. आगरी भाषेला अनेकदा रांगडी पण प्रेमळ भाषा मानली जाते. या भाषेतील नेमका कोणता शब्द किंवा म्हण तुम्हाला सर्वात प्रिय आहे? यातल्या म्हणी खूप मजेदार आहेत. म्हणजे एक म्हण असे, मांदेलासाठी वरका बुरला. मांदेला म्हणजे एक मासा आहे छोटा, एक बोडभर असतो तो, पण सोनेरी रंगाचा असतो तो. बरोबर आहे. आणि तुमची होडी भरलेली आहे माशाने, पण तुम्हाला तो मासा दिसला ती बोडभर, आणि तुम्ही तो मासा घ्यायला खाली उतरताय, त्याच्या तुमच्या वजनाने ती होडी उलटली आणि मांदेलासाठी वरका बुडला म्हणजे ते मचवा आहे तो उलटून गेला. म्हणजे छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही तुमची आबरू किंवा तुमचं धन घालवू नका अशा अर्थाची म्हण आहे ती, मांदेलासाठी वरका बुरला. दुसरे एक म्हण आहे, चोराच्या मनात चांदणा. म्हणजे चोराच्या मनात चांदणे या अर्थाची म्हण आहे ती. चोराच्या मनात चांदणा म्हणजे चोर असतो तो अंधारात चोऱ्या करतो, उजेडात चोरी करत नाही. बरोबर. अशा अर्थाची ती एक म्हण आहे. आणि दुसरे एक मजेदार म्हण आहे, धंदा लायनचा आणि डोल बादशाचा. म्हणजे एखादा माणूस छोटा धंदा असतो आणि पण तो त्याची रुबाब किंवा त्याची भाषा मोठी असते. धंदा लायनचा म्हणजे किती कमावणार आहे लायनच्या धंद्यामध्ये, पण तो त्याची भाषा मोठी असते, म्हणून ती एक म्हण आहे, धंदा लायनचा डोल बादशाचा. अशा ती एक म्हण आहे आगरी. अजून बऱ्याच अशा म्हणी आहेत का त्याच्यामध्ये आगरी संस्कृती तुम्हाला दिसते. बरोबर म्हणीमधून. आणि म्हणींनीच आगरी भाषा समृद्ध केलेली आहे. इतरही भाषा म्हणीमध्येच समृद्ध झालेल्या आहेत. काही वाक्प्रचार पण आहेत आगरीमध्ये, ते पण विलक्षण वेगळे आहेत. म्हणजे इक खावाला पैसा नाही, इक म्हणजे विष. तो इतका दरिद्री आहे का त्याच्याकडे विष खायला पैसे नाहीत, या अर्थाची तो वाक्प्रचार आहे, इक खावाला पैसे नाही.
बरोबर. दुसरा एक वाक्प्रचार आहे, कोणजुनू, म्हणजे कोणाला काय माहित काय झालं ते, कोण जुनो. कुंजुनू, हो हो हो. छोटासा शब्द समजलं. पण त्याला गोडवा आहे. हा हा हा. तसंच आगरी भाषेतला गोडवा कसा आहे तो मी तुम्हाला समजावून सांगतो. आता गोलाकार हा प्रमाण मराठीला शब्द आहे, पण बरोबर. आमचा आगरी शब्द आहे गोटुंगला. किती गोड शब्द आहे. गोलाकारला काय प्लेन शब्द Plain आहे, शब्द. पण गोटुंगल्याला नाद आहे. नाद आहे, नाद आहे. टोकदार मराठी प्रमाण, टोकदार आहे, त्याला काही नाद नाही. पण आमचा आगरी शब्द आहे पोचुंगला, टोकदारला पोचुंगला पोचुंगला शब्द. शब्द आहे. असे आगरी शब्द एकदम पर्यायी शब्द भरपूर आहेत बोलीभाषेमध्ये. आणि बरोबर. त्याला गोडवा आहे. आहे. याचं आणि गोडवा असण्याचं कारणच असं आहे की 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तर त्यांनी प्रतिज्ञा केली होती की मी अशी ज्ञानेश्वरी लिहीन की ती अमृताच्या पैजा जिंकेन, म्हणजे गोड भाषा निर्माण करेन. खरं आहे. आणि तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना महाराष्ट्रातील 56 बोली भाषांचा वापर केलेला आहे. फार छान. आणि त्याच्यामध्ये एक आगरी बोली आहे. व्हेरी गुड. त्यातली मी शब्द शोधून एक पुस्तक केलेलं आहे, त्याचं नाव आगरी भाषा सौंदर्य. छान छान. सुंदर सर. इतर मराठी बोलीपेक्षा उदाहरणार्थ मालवणी किंवा वराडी आगरी भाषा उच्चारशास्त्राच्या दृष्टीने कशी वेगळी ठरते? वराडीचं नाही सांगता, वराडी वेगळीच भाषा आहे, पण मालवणी आणि आमच्यामध्ये साम्य असायला पाहिजे होतं, पण तो नाही आहे. कसं तर आम्ही मुलाला पोऱ्या म्हणतो, ते झील म्हणतात. झील म्हणतात. आम्ही मुलीला पोर म्हणतो किंवा पोरगी म्हणतो, ते चेडू म्हणतात. ओहो. हा इतका फरक आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आम्ही म्हणतो जेवाला बिसलू, ते जेवूक ये असं म्हणतात मालवणीमध्ये. बरोबर. बराच फरक आहे, म्हणजे साम्य नाही आहे साम्य नाही. मालवणी आणि आगरीमध्ये. अगदी बरोबर. आगरी बोलीचे भौगोलिक क्षेत्र किती विस्तारलेले आहे आणि त्यात काही स्थानिक बदल जाणवतात का? निश्चित. आगरी भाषा ही 5 जिल्ह्यामध्ये आहे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड. तर या आता सर्वजण भाषातज्ञ मानतात की 10 कोसावर भाषा बदलते. तोच नियम बोली भाषेला सुद्धा लागू आहे. तर आम्ही म्हणतो काय झाला, तर काय डोंबिवलीकडचे लोक म्हणतात के झाला, आणि बोरवलीच्या साईडचे लोक म्हणतात क झाला. एवढा फरक आहे फक्त क मध्येच. तर अशा प्रत्येक भाषात आम्ही म्हणतो बिसलो, तर ते मध्ये बेसला, काही ठिकाणी बैसलू, बसच शब्द. पण त्याच व्हरायटी आहे प्रांत वाईज. 10 कासावर ती भाषा बदलते. तोच नियम बोलीभाषेला आहे, आणि बोलीभाषेमध्ये त्यांच्या रोजगाराचा, लोकजीवनाचा प्रभाव पडलेला आहे. त्याच्याप्रमाणे ते शब्द थोडे बदलत जातात. श ऐवजी स चा वापर किंवा शब्दांचे हेल काढण्याची पद्धत यामागे काही ऐतिहासिक किंवा भौगोलिक कारणे आहेत का? खरं म्हणजे पूर्वी आमच्याकडे 1960 पर्यंत गावं, जी मोठी गावं होती तिथं फक्त 4थी पर्यंत शाळा होती मोठ्या गावामध्ये. बरोबर. आणि हायस्कूल नव्हते. हायस्कूल शहरात होते, म्हणजे इथून पनवेल, तिथून ठाणे, आणि मधला पट्टा तसा 4थी पर्यंत होता. काही ठिकाणी 2री पर्यंत शाळा असायचे. म्हणजे स्थानिक लोक असायचे ते 2री किंवा 3री 4थी शिकायचे. त्याच्यामुळे त्यांना जोडाक्षर बोलता येत नसत. बरोबर. आणि जोडाक्षर बोलता येत नसल्यामुळं तो श चा स, ल चा ल, न चा न, तो ते शिकलेच नव्हते, त्याच्यामुळे त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांच्या शिक्षणाला मर्यादा होती, आणि वाचनालाही मर्यादा होती. वाचायला पेपर वगैरे वर्तमानपत्र मिळत नव्हते, पुस्तकं तर मिळतच नव्हती. त्यांचं शिक्षण केवळ पाटीवर झालेलं आहे, त्यांनी पुस्तकं बघितलीच नव्हती. त्यामुळे तो फरक उच्चारात होत होता. आणि महिला वर्ग तर शाळेत जातच नसे. महिला जाणं म्हणजे एक क्रांतिकारक निर्णय असायचा, मुलीला शाळेत टाकायचा म्हणजे. तो 1970 पासून मुली शाळेत जायला लागल्या. आणि 1970 नंतर काही ठिकाणी 10 गावात, 12 गावात एक हायस्कूल निर्माण सुरू झालं. आणि बेलापूर हायस्कूलला मी 3 मैल चालत जायचो. 3 वर्ष, 1979, 80, 81 असं. तर मी चालत गेलेलो. असे बरेच विद्यार्थी आहेत जे 10 मैल, आमच्याकडे उलव्याकडची मुलं चालत यायची. फार म्हणजे आताचा भाग आहे. 70 म्हणजे 80 पासून इकडे शिक्षणाचा प्रसार झाला. त्याच्यामुळे ते पुस्तक वाचन किंवा व्याकरण लोकांना कळू लागलं, नाहीतर व्याकरण कळत नव्हतं. त्याच्यामुळे श चा स, न चा न, ल चा ल होत होतं. आगरी संस्कृतीमध्ये धवला गाणी आणि लोकगीतांचे मोठे महत्त्व आहे. या गीताद्वारे आगरी बोली कशी जिवंत राहिली आहे? प्रश्नच नाही. आगरी बोली जिवंत राहण्यामध्ये धवला गीतांचा खूप मोठा वाटा आहे. कारण बरीचशी संस्कृती बदललेली आहे, परंतु लग्न परंपरेमध्ये धवला गीत अजून गायले जातात.
आणि त्यांचं प्रमाण धवला गायणाऱ्याला धवला रीण म्हणतात. त्या धवला रीणची संख्या कमी झाली असली तरी काही धवला रीण अजून गावोगावी आहेत आणि ते जो लग्नातला पूजाविधी आहे त्या धवला रीण करतात. आगरी लग्न हे 3 दिवसांचं असतं. भीतीचा दिवस, हल्दीचा दिवस आणि लग्नाचा दिवस. भीतीच्या दिवशी भिंत रंगवतात आणि त्याच्यावर चित्र काढून त्या चित्राची पूजा होते. कुटुंबाचा जो देव असतो खंडोबा त्याचा टाक असतो त्याची पूजा होते. त्या दोन्ही पूजा होत असताना धवलारीण गाणी गाते. ती गाणी वेगळी असतात. हल्दीच्या दिवशी एकविरेचा भंडारा हल्दीत काढून ती हळद नवऱ्याला किंवा नवरीच्या अंगाला लावतात. तो विधी होत असताना धवलारीण गीत गाते. ती धवलाची हल्दीची गीतं वेगळी असतात. आणि लग्नाच्या दिवशी नवरदेव किंवा वधू जेव्हा आंघोळ करते ती आंघोळ पारंपरिक पद्धतीची असते. उटणा वगैरे लावून आंघोळ करतात आणि ते आंघोळ चालू असताना एका साईडला धवला गीत चालू असतं आणि तो आंघोळीचा विधी चालू असतो. त्याच्या आंघोळ झाल्यानंतर त्याला मामा आहेर देतो, मामी आहेर देतो, काका मामा सर आहेर देतात. तो विधी त्या धवला गीताच्या संगतीने चालत असतो. त्या धवला गीतांच्या गायनामुळं आगरी संस्कृती जिवंत टिकून आहे हे निश्चित आहे. व्हेरी व्हेरी. आजच्या डिजिटल युगात आगरी भाषेत साहित्य निर्मिती, कविता, कथा जे करण्याचं प्रमाण वाढले आहे का आता? हा, थोडंफार वाढलंय. आगरी कविता लिहिणारे लोक वाढलेले आहेत आणि आगरीमध्ये मिमिक्री करणारे, डायलॉग बोलणारे, संवाद बोलणारे लोक वाढलेले आहेत. म्हणजे आता एक मालीसारखा कलाकार तो त्याचं चॅनल चालवतो. इतरही लोक मध्ये मध्ये करतात. पण त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये विविधता आली पाहिजे. बरोबर आहे. कारण त्यांना लिखाणाचं अंग नसल्यामुळं बरोबर आहे त्यांनी जे लिहितात त्यांची मदत घेतली पाहिजे. का बाबा कुठल्या विषयावर आपण हे करू शकतो. बरोबर. म्हणजे त्याला व्यापकता येईल. निव्वळ गावठी पद्धतीचं सादरीकरण नसावं. त्याला थोडंसं नाट्य रूपांतर असावं आणि त्याला थोडासा दर्जा असावा म्हणजे तो जगापर्यंत पोहोचेल. आता जी नाट्यकला आहे किंवा संवाद कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचते पण त्याच्यामध्ये दर्जा आला तर ते अधिक प्रमाणात पोहोचेल असं मला वाटतं. अधिक प्रमाणात बोलली जाईल किंवा ऐकली जाईल किंवा सहभागी लोक होतील. बरोबर बरोबर. आगरी नाटके आणि गाणी विशेषतः कोळी आगरी गीते लोकप्रिय होत असताना मूळ भाषेचा गाभा हरवतोय असं तुम्हाला वाटते का? नाही, जुनी गाणी अतिशय 100% त्या बोलीतले आहेत. कोली जास्त गाजली कोली गीतं. कारण त्या कोली गीतांना ते गायक तसे लाभले म्हणजे पांडुरंग वनमाली, विठ्ठल उमाप, वेसावकर आणि मंडळी, बालकराम वर्लीकर ही दर्जेदार मंडळी त्या कोली संगीतात आली आणि त्यांनी त्या कोली गीतांना वरच्या लेवलवर पोहोचवलं. त्यांची गाणी तेव्हा आकाशवाणीवर वाजत असत, रेकॉर्ड प्लेअरला वाजत असत. आता तोच जमाना मागं पडल्यामुळं ठळक असे गायक नाहीत. आगरी गाणी ही बाल्या नाचाची गाणी आहेत आणि गणपतीच्या नाचाची गाणी आहेत. तीही अधिक महत्वाची आहेत परंतु त्यांना उंच व्यासपीठ मिळालेलं नाही. ते ग्रामीण लेवलवरच राहिली. आता फेऱ्यांची गाणी जी महिला गातात गोल गोल फेर धरून त्याला फेऱ्यांची गाणी म्हणतात. ते आगरी भाषेत असतात आणि देवतांचं वर्णन असतं, गावाचं वर्णन असतं, एखादं परंपरेचं वर्णन असतं. ती पण गाणी गोड असतात पण त्यांना उंच व्यासपीठ न मिळाल्यामुळे ते लोकांना माहीत पडली नाही, मागे राहिली ती थोडीशी. पण त्याच्यासाठी तुम्ही काय अपेक्षित आहे? आम्ही मित्रमंडळी मिळून आगरी कोली महोत्सवची स्थापना केली आणि त्याचं मी 16 वर्ष काम केलं. दरवर्षी आगरी कोली महोत्सव 10 दिवसाचा घ्यायचा. त्या 10 दिवसामध्ये 5-6 दिवस या आगरी कोली संस्कृतीच्या लोकांना त्यांची कला सादर करण्यासाठी आम्ही संधी दिली. त्याच्यामुळं गावागावातली गाणी, गावागावातले नृत्य, नाटिका, संवाद आणि इतर कला प्रकार त्या व्यासपीठावर आले आणि ती परंपरा आम्ही सुरू केली. आता डोंबिवलीचा जो आगरी महोत्सव होतो तो छान उंच गेलेला आहे आणि तिथं त्या परिसरातली सर्व शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतात, गावकरी सहभागी होतात आणि आपल्याला जमेल ती कला तिथं सादर करतात. त्याच्यामुळं आगरी बोलीतले शब्द, आगरी बोलीतले संगीत, आगरी बोलीतील गीत व्यासपीठावर येतात. चांगली हा परिणाम झालेला आहे, बदल झालेला आहे. येस. आगरी जेवण आणि आगरी भाषा यांचे एक अतूट नाते आहे. जेवणाच्या पंक्तीमधील भाषेचे रूप कसे असते? जेवणाच्या आगरी जेवण हे मसाल्यामुळे प्रसिद्ध आहे आणि हल्ली आमच्या आगरी बांधवांनी तांदळाच्या भाकरी बनवण्याचा आणि विकण्याचा धंदा सुरू केलेला आहे. तसेच पार्टीसाठी, मेजवानीसाठी, स्नेह संमेलनासाठी
जेवणाची ऑर्डर घेतात त्या शक्यतो मांसाहारीच असतात. म्हणजे मसालेदार मटण, मसालेदार चिकन आणि भाकरी. तर हे बनवण्याचे बोर्ड घरोघरी आता लागलेले दिसतात आणि ते बोलताना आगरीत बोलतात. काय पाहिजे र, भाकर पाहिजे का चावलाची, या पद्धतीने बोलतात. म्हणजे त्यांची बोली भाषा त्या महिलांनी अजून धरून ठेवलेली आहे. आणि त्या जेवण वाढताना अरे अजून जे जरासं जे खा खा पका खा मजा कर असे शब्द जे बोलण्यामध्ये येतात त्याच्यामुळे ती भाषा टिकून राहते. बरोबर. लग्न सराईत आणि सणासुदीला वापरले जाणारे खास आगरी शब्द कोणते जे आता दुर्मिळ होत चालले आहेत? लग्न सराईमध्ये आता लग्न सराईमध्ये मगाशी सांगितलं की लग्न हे 3 पद्धतीचं असतं, 4 टप्प्यामध्ये होतं. हे पहिला टप्पा म्हणजे 5 टप्प्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे चहा पिणे, त्याला आम्ही म्हणतो. चहा पिणे म्हणजे नवऱ्याकडची माणसं नवरीकडे जातात, मध्ये वधूकडे जातात आणि ते पंचांग बघून, भटजीला बोलून पंचांग बघून तारीख ठरवतात. आणि तारीख ठरली का त्या आनंदात चहा पिण्याचा कार्यक्रम, त्याला चहा पिणं म्हणतात. तेव्हा ते आपल्या आगरी भाषेत बोलतात का फाल्गुनमध्ये घ्यायचं का माघ महिन्यामध्ये लग्न घ्यायचं, हे बोलताना ते आगरी बोलतात आणि त्यानुसार ते तिथी निवडतात. आमच्याकडे शक्यतो लग्नाची हल्दी जी आहे ती बुधवारी किंवा रविवारी पकडतात, कारण लोकांना नॉनव्हेज खायला मिळेल म्हणून. तो उद्देश त्यामुळे काय असतो आणि त्याचा आग्रह महिला मंडळी जास्त घेतात आणि पुरुषही त्यांना सपोर्ट करतात. आणि त्या निमित्तानं आगरीची देवाणघेवाण होते. आणि त्या आगरी दुसरा टप्पा आहे तो साखरपुड्याचा. आणि साखरपुड्याला जाताना पण लोक एकमेकाला आमंत्रण देतात, त्याला अवतान म्हणतात आमच्याकडं. मग ती बोलतो मावशी तुझ्याकडे अवतानाला आलो मी, त्याला आमच्या पोराचा साखरपुडा येत्या शुक्रवारी आहे तर तुम्ही सगळ्या वेळी यावाचा, घराचे सगळे लोक साखरपुड्याला या, मानाशी या आणि मजा करा. तर असं ते अवतान देण्याची पद्धत आहे ती पूर्ण आगरीमध्ये आहे. आणि मग ते प्रश्नोत्तर होतात, कोणाची मुलगी आहे, काय आहे, कुठल्या गावची मुलगी आहे, लग्न कुठं करणार आहात, मांडवात करणार का मैदानात करणार का हॉलमध्ये करणार, त्याबाबत चर्चा होते. आणि मग सहकार्य करण्याची भावना असते. का एखादा माणूस विचारतो तर तुमच्या मुलाचं लग्न म्हणजे आपल्या घरचंच लग्न आहे तर तुम्हाला आम्ही काय मदत करू, तांदूळ देऊ म्हणजे चावल देऊ, आमच्यामध्ये चावल देऊ का मसाला देऊ का डाळ देऊ का आम्ही भाकरी देऊ तुम्हाला, अशी मदतीची ऑफर येते. जे नातेच्या प्रमाणे ती मदत घेतली पण जाते गरीब असेल तर. बरोबर. आणि काही मग सहकार्य करतात पैशाचं. बरोबर. हे सगळं बोलणं आहे ते सगळं आगरीमध्ये असतं. आणि हल्दीच्या रात्री तर सगळे लांब लांबचे नातेवाईक मांडवमध्ये जमतात आणि हल्दीची तयारी करतात. आणि तिथं थट्टा मस्करी असते, विनोद असतात, गाणी असतात, गोष्टी असतात, ते सगळे आगरीमध्ये असतात. त्याच्यामुळं त्या लग्न पद्धतीमुळं आगरी भाषाचे संवर्धन होण्यासाठी मदत होते, टिकून राहिले. गुड. आगरी समाजात स्त्रियांचे भाषेचे संवर्धन करण्यामध्ये काय योगदान राहिले आहे? तुम्ही लक्षपूर्वक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल का पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त बोलतात. बरोबर. त्यांना बोलणं जास्त आवडतं, गप्पिष्ट असतात त्या. आणि त्याच्यामध्ये त्या तुम्ही बाजारात त्यांचाच आवाज असतो. खरं आहे. मच्छी मार्केट असो, भाजी मार्केट असो, कपड्याचं मार्केट असो, जत्रा असो किंवा उत्सव असो, तिथं बाई माणसं एकमेकाशी बोलत असतात आणि ते भलाभला बोलत असतात. त्याच्यात थांबत बोलत नाही, भलाभला बोलत असतात. आणि त्याच्यामुळं ते भाषेचा एकदम प्रवाह चालूच असतो. आणि एखादी जुनी वयस्कर स्त्री असेल तर ती आपली आगरीमध्येच बोलत असते. बरोबर आहे. अगदी हिंदी माणूस समोर असला तरी ती आगरीमध्ये बोलते, शिकलेला माणूस समोर असला तरी आगरीमध्येच बोलते. तर तिच्या तोंडीच ती भाषा बसलेली असते. आणि एवढ्या वर्षाच्या सहवासामुळे ते आम्हाला आगरी कलाला काय कठीण जात नाही. आम्ही पण तिच्या समोर आगरीच भाषेमध्ये उत्तरे देतो. अशी आगरी भाषेची देवाणघेवाण बाजारात, मंदिरात, उत्सवात, लग्नात, वाढदिवसात, स्नेहसंमेलनात कुठेही होते. बरोबर. शहरीकरणामुळे आगरी बोली बोलणाऱ्यांची संख्या कमी होते का? नवीन पिढी ही भाषा बोलायला लाजत आहे का? निश्चितच. आमच्याकडे काय झालेलं आहे नवंबरीत, गावांच्या भोवती शहरं निर्माण झालेली आहे. त्याच्यातली गावातली जी आता आमच्या नंतरची पिढीची माणसांची जी मुलं आहेत ती सगळी इंग्लिश मिडियमला जातात. आम्ही ज्या मराठी शाळेत शिकलो तिथं भाडोत्र्यांची मुलं जातात. आणि इंग्लिश मिडियममध्ये मुलं गेल्या म्हणून मुलं त्यांच्या कानावर आगरी पडत नाही. त्याच्यामुळे ते आगरी बोलत नाही. ते एकतर हिंदी बोलतात नाही तर इंग्लिश बोलतात. त्याच्यामुळं आगरी भाषेचं नुकसान होत आहे.
शैक्षणिक दर्जामुळं. परंतु आता सर्वत्र असा प्रचार झालेला आहे की तुम्हाला शिक्षण धंदा करायचा असेल तर इंग्रजी पाहिजे. त्याच्यामुळे लोकांचा ओढा इंग्रजीकडे आहे आणि आगरीकडे दुर्लक्ष झालेलं आहे शहरीकरणामुळं. तो आगरी भाषेचं नुकसान हे निश्चितच. अच्छा अच्छा अच्छा. आता याच्यामध्ये पालकांनी आपल्या मुलांशी घरात आगरी भाषेत बोलणे का आवश्यक आहे? आगरी भाषा टिकवण्यासाठी आणि तिचा गोडवा अनुभवण्यासाठी पालकांनी घरी आगरीच बोललं पाहिजे. बाबा ये जेवायला ये, बोंबलाची चटणी केलं, ये लवकर ये. तर याच्यामध्ये गोडवा आहे आणि तो नाश्ता करून घे नुसतं बोलणं याच्यामध्ये फरक आहे. ते वरवरचं होतं. त्याच्यामुळं मुलांशी प्रेम व्यक्त करताना आगरी भाषेचा चांगला उपयोग होतो आणि त्यांच्या मुलांच्या कानावर पण आगरी पडल्यामुळं त्या शब्दांचा लहेजा, त्या शब्दांचं वजन, त्या शब्दांचं सौंदर्य त्यांच्या लक्षात येईल आणि ते आगरी बोलू लागतील. आणि त्यांनासुद्धा ते आगरी बोलायची सवय राहायला लागली तर पुढच्या पिढीपर्यंत आगरी भाषेचं धन चालू राहील. बरोबर. पण काही कुटुंबाचं असं झालं आहे का ते गावात न राहता शहरात राहतात, कॉलनीत, नोकरी मुलं, धंद्या मुलं किंवा घरच्या काही अडचणी मुलं, भावाभावातली भांडणं वगैरे. एखाद दुसरा बाई कॉलनीत राहतो. मग कॉलनीत राहिल्या मुलं, कॉलनीत 18 पगड जातीची मुलं आहेत. पंजाबी आहेत, शिंदे आहेत, हिंदी आहेत, दिल्लीवाले आहेत, पंजाबवाले आहेत, मुस्लिम आहेत, सगळे आहेत. मग त्यांच्या कानावर आगरी पडत नाही. त्याच्यामुळे ते आगरी ऐकतच नाही आणि ऐकलेले त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे ते ॲटोमॅटिक आगरीपासून दूर गेलेले आहेत असं मला वाटतं. प्रमाण मराठी शिकत असताना आपली बोलीभाषा टिकवून ठेवणे किती कठीण आहे? प्रमाण मराठी भाषा बोलत असताना आता कसं झालंय, समजा एखादं स्नेहसंमेलन आहे सोसायटीमध्ये, तर सोसायटीमध्ये मराठी टक्का जास्त असेल तर ते मराठीत जास्त बोलतात. बरोबर. आणि एखादा जर आगरी चुकून बोलला तर त्याच्याकडे हा गावंडल आहे या नजरेने बघतात. बरोबर. आता मी बोललो सर, अरे मी आत्ताच आलो, मला उशीर झाला. आणि मी जर आगरीमध्ये बोललो, मी आत्ताच आलो, मला जरा लेट जायला, असं बोललो मी, तर ते लोक समोर हसतात, वेगळ्या पद्धतीने हा अशिक्षित आहे का काय या नजरेने ते बघतात. तर तो अशिक्षित असतोच असं नाही. त्याच्या तोंडी जर वळण बोलीभाषेचा असेल, बोलीभाषेचं, तो त्याच भाषेत बोलेल. समजून घेणार माझं समजून घेतो किंवा न समजले तर विचारून घेतो. परंतु काही लोक विचारताना त्यांना गावंडल समजतात, हे गावाला आहे गावाला. आता एक पद्धत सांगतो तुम्हाला, गावात पण आता शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, पायलट आहेत, शास्त्रज्ञ पण झालेले आहेत. तरी कॉलनीतले लोक त्यांना काय म्हणतात, हा गावाला गजानन म्हात्रे, हा गावाला प्रशांत पाटील. तो ग्रंथपाल आहे ते सांगणार नाही, ग्रंथ अधिकारी आहे किंवा तो आर्किटेक्ट आहे, तो डॉक्टर आहे असं नाही बोलत. ते त्याला पदवी असली तर त्याची पदवी कट करतात आणि म्हणतात हा गावाला आहे. हे चुकीचं धोरण आहे असं मला वाटतं. त्याने जे शिक्षण घेतलं त्या शिक्षणाने त्याची ओळख हवी. मला कोणी जर कवी म्हटलं तर मला बरं वाटतं. मला नाटककार म्हटलं तर बरं वाटतं. मला कादंबरीकार म्हटलं तर बरं वाटतं, कारण मी ते काम केलेलं आहे आणि करतोय. बरोबर. कामाने माणूस ओळखला जावा, जन्माने ओळखला जाऊ नये. अगदी बरोबर. या मताचा मी आहे. नाही, निश्चितच. फारच सुंदर. सोशल मीडिया, रील्स, युट्यूबमुळे आगरी भाषेला नवीन ओळख मिळत आहे, याकडे तुम्ही सकारात्मक दृष्ट्या पाहता का? हो, निश्चितच. रील आता वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत. सासू सोनेचं भांडण म्हणा, नवरा बायकोचं भांडण, हे यूट्यूबवर शूट करून लोक अपलोड करतात. त्याच्यामुळं ती काही वस्त्र नेसण्याची परंपरा आहे, नऊवारी किंवा ती खजूर वेणी घालण्याची पद्धत आहे, ह्या पारंपरिक गोष्टी आहेत. त्या रील मुलं कमीत कमी त्या टिकून राहतील आणि त्याच्यामध्ये सौंदर्य आहे. तुम्ही बघा, मोकळे केस आणि खजूर वेणी याच्यामध्ये फरक आहे. बॉबकट आणि विंचरलेले केस याच्यामध्ये फरक आहे. कुंकू लावणं न लावणं किंवा ते श्रृंगार करणं याच्यामध्ये फरक आहे. तिलक लावणं मध्ये म्हणजे परंपरेच्या ज्या गोष्टी आहेत त्या शोभिवंत होत्या आणि त्या संस्कृतीला धरून होत्या. आणि आता आपण संस्कृती सोडत चाललेलो आहे आणि त्याच्यामुळे भकासपणा येत चाललेला आहे. खरं आहे. तर रीलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आगरी भाषाशी जपता येईल. कारण ते संवाद, ती बोलीभाषा, त्या भाषेतील कविता, त्या भाषेतील गाणी, त्या परंपरेला धरून केलेले नृत्य, त्या परंपरेला धरून केलेले मिमिक्री, याचे व्हिडिओ जर टाकत राहिलं तर ते सातत्य राहील आणि त्याच्यातून भाषा टिकून राहण्याची एक साखळी तयार होईल. खरं आहे. ते खरं आहे. ती गरज आहे आणि सोपी आहे ती. आणि हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि कुठेही तो सादर करू शकतो. खरं आहे. आगरी बोलीला अधिकृत दर्जा किंवा शैक्षणिक क्षेत्रात स्थान मिळण्यासाठी काय प्रयत्न होणे गरजेचे आहे का? प्रयत्न होणं गरजेचं आहे. परंतु आता तुम्ही निरीक्षण केलं, तुमच्या लक्षात येईल
की ठिकठिकाणी मराठी शाळा बंदच पडत चाललेल्या आहेत. मराठी ग्रंथालय बंद पडलेत आहे, मी बघितलेले आहेत. कारण त्यांना अनुदान मिळत नाही, त्यांना वाचक मिळत नाही. वाचक असले तर त्यांच्या फी ते भरत नाही, त्याच्यामुळं जो आर्थिक वर्तुळ आहे ते पूर्ण होत नाही. आणि आमच्यासारख्या बोलीभाषा प्रेमींनी जरी मागणी केली तर त्याला पाठिंबा मिळेल याची काही गॅरंटी नाही. कारण सरकारसुद्धा आता जी सरकारी साहित्य संमेलनं भरवतो त्याच्यामध्ये बोलीभाषेला जर ग्रामीण भागात असलं तरच स्थान देतात, शहरात देत नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात, म्हणजे सरकारनं काय केलं तर त्याच्यामध्ये आणि काय गुणात्मक फरक जाणवेल? सरकारी जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये 25% 20% बोलीभाषेला स्थान त्यांनी द्यायला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांनी साहित्य संमेलन घेतलं तर 20% कार्यक्रम बोलीभाषेतले पाहिजे, त्या भागातले. बरोबर. मुंबईत घेतला मुंबईतला द्या, मालवण घेतला मालवणीला द्या. तर त्या भागातल्या बोलीभाषेला स्थान दिलं पाहिजे. याचे आम्ही निषेध तिथं नोंदवला. आम्ही वाशीला झालो होतं साहित्य संमेलन, बरोबर, शासकीय. तर तिथं सांगितलं होतं की आम्ही एवढे लोक आहोत जे 15-20 वर्ष या बोलीभाषेवर काम करतो किंवा मराठी साहित्याला जोडून काम करतो, तर आमची तिथे दखल घ्यावी ना. बाकी मोठमोठे लेखक आणि कवी आम्ही बघतोच, मग आम्हाला व्यासपीठ कोण देणार? अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी सरकारने किंवा सरकारच्या सांस्कृतिक खात्याने विभागाने त्याच्यावर लक्ष द्यायला विचार करावा असं तुम्हाला वाटतं? बरोबर. छान छान. आणि आमची जे पुस्तकं आहेत ती सरकार दरबारी विकत घेतली जावी आणि त्याचं वितरण व्हावं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्या ग्रंथालयामार्फत ते लोक सगळीकडे सर्क्युलेट करू शकतात. एखादा GR निघाला गव्हर्नमेंट, पण त्याला राखीव कोठा काहीतरी पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. ते आपण म्हणजे बोललात ते आम्ही सुचू गव्हर्नमेंटला विचार करायला. बोलीभाषेला त्यावेळी कोटा द्यायला पाहिजे. कारण मी दरवर्षी अर्ज करतो तर एखाद्या पुस्तकाचा नंबर लागतो, काही पुस्तकाचा लागतच नाही. बरोबर बरोबर. म्हणजे 100 पैकी एखाद्याचा पुस्तकाचा लागतो बोलीभाषेतल्या, बाकीचं लागतच नाही. मग ते पडून राहतात किंवा लोकांना माहित नाही होत काय आपल्या भाषेत आहे, सौंदर्य आहे. त्यांना ते स्थान मिळावं, संधी मिळावी असं तुमची अपेक्षा आहे. सरकारतर्फे त्याचं वितरण व्हावं. आता पालिका माझी पुस्तकं घेते, पण आता मी पाठपुरावा करतो म्हणजे माझी घेतात, पण काही कित्येक लोक त्यांचा पालिका पण घेत नाही. कारण त्यांचा पाठपुरावा नसतो किंवा त्यांना माहिती नसते. लिमिटेशन्स आता त्यांना तेवढा म्हणजे पोचले नाही तेवढ्या ह्याच्यापर्यंत, माहिती मिळत नाही. आगरी भाषेतील एखादी जुनी खान म्हण सांगून तिचा अर्थ आम्हाला समजून सांगाल का? हो, आगरी म्हणी म्हणजे भाषा सौंदर्याची खाणच आहे. एक म्हण सांगतो, चोराचा वरका बुरका. आता ही म्हण कशी आहे का, जो लबाड माणूस असतो ना त्याचा धंदा बुडतोच. आता या स्कीम येतात वेगवेगळ्या, 5 महिन्यात तुम्हाला डबल करू, 10 महिन्यात डबल करू, हे चोरांचे धंदे आहेत. ते पैसे कधी डबल होत नाही. तर तेव्हाच त्या जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे की चोराचा वरका बुरका. म्हणजे चोर जो असेल त्याचा कुठलाही धंदा असेल, स्कीम असेल, त्याच्या मागे जाऊ नका तुम्ही, ते बुडणार. खरंय खरंय खरंय. छान आहे. म्हणजे ते दिशादर्शक. सर, तुमच्या आगामी कार्याबद्दल आणि आगरी संस्कृतीच्या संवर्धनासाठीच्या प्लॅन्स बद्दल काय सांगाल? आगरी भाषेच्या संवर्धनासाठी मी अंगरू डोंगरू नावाचा एक कार्यक्रम करतो. त्याच्यामध्ये मी आगरी बोलीचा इतिहास सांगतो. ज्ञानेश्वरांनी आगरी बोलीचा कसा वापर केला ते ओवी संदर्भ देऊन सांगतो. आणि मग माझ्यासोबत 1-2 माणसं असतात, ते धवला गीत, म्हणी, वाक्प्रचार आणि संवाद बोलून आगरी भाषेचं सौंदर्य खुलवतात. अशा 1 तासाच्या कार्यक्रमामध्ये मी आगरी भाषेचं रूपरंग साकार करतो. त्याचप्रमाणे इतरही गोष्टी आगरी भाषेसाठी करता येतील. म्हणजे आगरी साहित्य संमेलन भरवायचे आता काही लोकांनी परंपरा सुरू केलेली आहे, परंतु त्यांचा फाउंडेशन डलमलीत आहे. आगरी भाषेच्या साहित्य संमेलनाला ज्या माणसाने आगरी पुस्तक लिहिलेलं आहे त्याला अध्यक्ष केलं पाहिजे ना. ज्याने आगरी पुस्तक लिहिलं नाही, ज्याला आगरी भाषेचं काय माहित नाही, त्याला तुम्ही अध्यक्ष करता किंवा पाहुणे म्हणून बोलवता, तर तो त्याच्यावर काय बोलणार आहे? त्यांनी कामच केलेलं नाही, तर त्यांना कल्पना कशी असणार? तर असा गोंधळ घालू नये. आगरी भाषा जर पुढे जायचे असेल, आगरी भाषेचे जे काम करतात, जे पुस्तके लिहितात, जे कार्यक्रम सादरीकरण करतात, अशा लोकांना पुढे येऊन त्यांची मदत घेतली पाहिजे, तर तो आगरी भाषेचा रथ पुढे जाईल. ही आयोजकांनी त्याची दखल घ्यावी. निश्चितच. आपला एक शेवटचा प्रश्न आहे. जगभरात पसरलेल्या आगरी बांधवांना आणि मराठी प्रेमींना तुम्ही आपल्या खास भाषेत काय संदेश द्याल? आगरी भाषेत बोलायचं तर मला आवरास सांगायचं आहे माझ्या बाल मित्रांनो, मैत्रांनो, का आगरी भाषेसाठी तुम्ही वर्षांशी एकदा तरी जवळ या. शिमग्याला जवळ या, गणपतीला जवळ या किंवा दहीहंडीला जवळ या.
किंवा दिवाळी दसऱ्याला जवळ या आणि जेव्हा याल तेव्हा आपण आगरी भाषेतच बोलूया. म्हणजे आगरी बोलीचा हा सौंदर्य, आगरी बोलीचे हे सुगंध जगासमोर येईल, पसरेल. आपणच आपली भाषा टिकवायची आहे, अन्य कोणी ती भाषा टिकू शकणार नाही. म्हणून मी सांगतोय की प्रेमानं या, प्रेमानं बोला, आगरीन बोला. छान छान छान, सुंदर सर, सुंदर. मी असं म्हणेन की निश्चितच बोलीभाषा ही फार गरजेची आहे, कारण ती तिथली संस्कृती टिकली पाहिजे. पण त्याबरोबर प्रमाण भाषा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे की ती सुद्धा आपल्याला आली पाहिजे. त्यामुळं ह्या दोन्ही भाषेचं सुवर्ण मध्य साधत आपण आजच्या या पॉडकास्टला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद. ओके. तर रसिका हो, जनमत मंचच्या आजच्या भागात आपण लेखक गज आनंद म्हात्रे सर यांच्याकडून आगरी साहित्यासंबंधीचे मोलाचे विचार ऐकले. आपल्या मातीची अस्सल बोली आणि तिचे साहित्यातील महत्त्व जोपासणे ही काळाची गरज आहे. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या पुढील भागाच्या अपडेटसाठी आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि हे पॉडकास्ट तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा जनमत मंच. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.